नुकताच लोकशाहीचा उत्सव पार पडला। विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। यामधील जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांची संपत्ती नेमकी किती आहे हे तुम्हाला माहित आहे का? माहित नाही ना। आपला कोणता नेता आहे त्या नेत्यांची संपत्ती किती आहे हे आपल्याला माहित आहे का? नाही माहित। तर चला लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण विधानसभेचे जे काही नेते होते त्या सर्व नेत्यांची संपत्ती किती आहे हे पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत खानापूर पासून सुरुवात करणार आहोत। खानापूर मतदारसंघातील जे काही विजयी उमेदवार आहेत सुहास बाबर यांची संपत्ती आणि वैयक्तिक जी काही त्यांची माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स। ही जी काही संपूर्ण माहिती आहे ती विधानसभा निवडणुकीदरम्यान त्या उमेदवारांनी त्या प्रतिज्ञापत्रात सादर केली होती। त्यांची वैयक्तिक माहिती अशी की त्यांचं संपूर्ण नाव सुहास अनिलराव बाबर, ते ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षाचं नाव शिवसेना, शिंदे गटातून ते निवडून आले आहेत। त्यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे सोनिया सुहास बाबर। त्यांचा संपूर्ण पत्ता मुक्काम पोस्ट गारडी, तालुका खानापूर आणि जिल्हा सांगली असा आहे। त्यांचा ईमेल ID suhasbabar1311@gmail.com अशी त्यांची ईमेल ID आहे। त्यांचा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका 286 नंबर। त्यांचा व्यवसाय शेती आणि इतर काही व्यवसाय ते करत आहेत। गुन्ह्याबाबत जर बोलायचं झालं तर त्यांच्यावरती एक सुद्धा गुन्हा नाही। त्यांचं शिक्षण BSc कंप्लीट आहे। विट्यामधूनच त्यांनी 2002 साली BSc कंप्लीट केली। त्यानंतर MBA कंप्लीट केलं 2008 साली आणि त्यानंतर LLB भारतीय विद्यापीठातून पुणे येथून त्यांनी 2023 साली त्यांनी कंप्लीट केलेली आहे। ही झाली त्यांची वैयक्तिक माहिती। त्यांची जी काही संपत्ती आहे ते आपण पाहणार आहोत। त्यांची जंगम मालमत्ता जर पाहायला गेलं तर त्यांची रोख रक्कम त्यांच्या जवळ असलेली ही होती 50,000 रुपये आणि त्यांच्या पत्नीजवळ 25,000 रुपये। त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 3,85,000 रुपये आणि त्यांच्या पत्नींच्या अकाउंटवरती 64,000 रुपये आहेत। या व्यतिरिक्त कंपनीचे शेअर्स जर बघायला गेलं तर 21,38,000चे शेअर्स आहेत। त्यांच्या पत्नीच्या नावे 20 लाखांचे शेअर्स आहेत। त्यांच्याकडे असलेली वाहनं ही आहेत महिंद्रा थार 17,50,000, ॲक्टिवा 65,000 आणि फॉर्च्युनर 45 लाख आणि 2 मिक्सर गाड्या 73 लाख। त्यानंतर पाहूया त्यांच्याजवळ असलेलं सोनं। त्यांच्याजवळ आहे 3,85,000 रुपयाचं सोनं आणि त्यांच्या पत्नीजवळ 19,75,000 रुपयांचे सोनं आहे। त्यांचे इतरही असे व्यवसाय आहेत। इतर व्यवसायामध्ये शक्ती रेडीमिक्स मशिनरी यामध्ये 71,69,000 अशी मालमत्ता आहे आणि त्याहूनही आणि इतर काही व्यवसाय आहेत। आता पाहू स्थावर मालमत्ता। शेत जमीन 2,45,50,000 ही सध्याच्या बाजार मूल्यानुसार अंदाजित रक्कम आहे। त्यांच्या पत्नीच्या नावे 5 लाख इतकी स्थावर मालमत्ता आहे। ही सुद्धा अंदाजे सध्याच्या बाजार मूल्यानुसार आहे। व्यावसायिक इमारती जर पाहायला गेलं तर 2,50,00,000 सध्याच्या बाजार मूल्यानुसार आणि इतर काही मालमत्ता। त्यांच्यावर असणारं कर्ज हे 4,42,50,000 इतकं आहे। त्यांच्या पत्नीच्या नावे सुद्धा कर्ज आहे, ते म्हणजे 67 लाखाचं आणि इतर। वारसा प्राप्त असलेली एकूण मालमत्ता ही 2,42,50,000 आहे। अशी त्यांची एकूण संपत्ती होती। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या नेत्याची माहिती हवी असल्यास कमेंट करून नक्की कळवा। परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत सागर हिट्सचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटू। धन्यवाद। जय महाराष्ट्र।